पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा बनवण्यासाठी 1 किलो गाजर मी स्वच्छ धुवून वरची साल काढून बारीक किसणीने किसून घेतलेला आहे। आता कढईमध्ये मी 1 चमचाभर तूप टाकून घेतलेला आहे आणि कीस टाकून आता आपल्याला तुपावर हे छान परतून घ्यायचं आहे आणि मी कमीत कमी तुपाचा वापर करून आज मी गाजराचा हलवा बनवत आहे। आता झाकण ठेवून गाजराचा कीस छान शिजू द्यायचा आहे आणि कीस छान नरम झाल्यानंतर गरम केलेलं दूध टाकून घ्यायचं आहे। अंदाजे 1 पाऊण लिटर दूध मी वापरलेलं आहे आणि दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता कढईमध्ये मी थोडंसं तुपावर ड्रायफ्रूट्स परतून घेत आहे। ड्रायफ्रूट्समध्ये मी अर्धी वाटी काजू घेतलेला आहे, अर्धी वाटी बदाम घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे गाजर हलव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता। आणि आता मी 1 वाटी साखर टाकून घेतलेला आहे। दूध बऱ्यापैकी आटल्यानंतर खवा टाकून घ्यायचा आहे। खव्यामुळे टेस्ट खूपच छान लागते आणि वेलची पूड आपल्याला स्वादाकरिता टाकायचा आहे आणि आता हे थोडं घट्ट होईपर्यंत आपण हे शिजून घेऊया आणि गाजर हलवा आपला रेडी आहे आणि खूपच टेस्टी भारी लागतो आणि हे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं असल्यामुळे चव तर खूपच भारी येते। खूपच दाणेदार टेक्स्चरचा गाजर हलवा आपला बनवून रेडी झालेला आहे आणि खायला तर खूपच अप्रतिम झालेला आहे। फ्रीजमध्ये गाजर हलवा 8 दिवस आरामात टिकते। डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, तर नक्की ट्राय करा।